बऱ्याच स्त्रियांना श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरनं पांढरं पाणी जाणं ह्याचा खूप त्रास होत असतो। अँटीफंगल अँटीबायोटिक्स घेऊन सुद्धा हा त्रास परत परत उद्भवत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ह्याचे सामान्य कारणं काय आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कुठले असे आहार पदार्थ औषध म्हणून वापरू शकता आणि स्थानिक चिकित्सा काय करता येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्वेतप्रदर होण्यामागचं मुख्य कारण इन्फेक्शन सांगितलंय, त्यामागचं कारण अस्वच्छता, विशेष करून पाळीच्या वेळेला जर स्वच्छता बाळगली नाही, विशेष ती काळजी घेतली नाही तर श्वेतप्रदर होतं। वरच्यावर लघवीचा इन्फेक्शन होत असेल तर त्यामुळेही श्वेतप्रदर होतो। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पौष्टिक आहार न घेणे आणि त्यामुळे जर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज झाले, विशेष करून रक्ताची कमतरता झाली तर श्वेतप्रदर होतो। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चिंता, जागरण किंवा अतिप्रमाणात स्ट्रेस घेणे, अतिश्रम करणे, म्हणजे तुमच्या कुवतीपेक्षा जास्त श्रम केल्याने सुद्धा श्वेतप्रदर होतो। लक्षणांमध्ये योनी मार्गातून पांढरट किंवा पिवळा स्राव होत असतो, दाह असतो किंवा नसतो, कधी त्याला दुर्गंध असतं आणि बऱ्याचदा असं दिसून येतं की दह्यासारखा पांढरा शुभ्र चिकट स्राव सुद्धा होत असतो। सोबतच कंबरदुखी, पोटरेदुखी, डोकेदुखी ही लक्षणं दिसून येतात। थोडीही हालचाल केली तरी थकवा जाणवत असतो, भूक न लागणे, हातापायाला मुंग्या येणे किंवा सारखी मूत्रप्रवृत्ती म्हणजे वरच्यावर लघवी येणे हे सुद्धा लक्षण दिसून येते। अशी लक्षणं असताना काही सोप्या आहार पदार्थांचा आपल्याला उपयोग करता येतो। सर्वात महत्त्वाचं जिरा। जिरक हे गर्भाशय शुद्धीकर सांगितलंय, गर्भाशयाचं शोधन करतं, संग्राही आहे, म्हणजेच अतिरिक्त स्राव कमी करायला, आटोक्यात आणायला मदत करतं। त्या व्यतिरिक्त ते दीपन पाचन करतं। तर एक अर्धा ते 1 चमचा जिरा आबडधोबड कुटून तुम्ही 1 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि ते सकाळी जिरे चावून खायचे आणि ते पाणी प्यायचं। सेम सकाळी भिजवायचं आणि संध्याकाळी प्यायचं। तर दिवसातनं 2 वेळा असं हे जिरकं फांटं तुम्हाला प्यायचं आहे। महत्त्वाचा पदार्थ म्हणजे केळी। केळी सुद्धा जिऱ्याप्रमाणेच गर्भाशयासाठी खूप चांगलं औषधी आहे। गर्भाशयातलं अतिरिक्त स्राव हे कमी करायला मदत करतं। केळीसोबतच इथे आपल्याला आवळ्याचा स्वरस घ्यायचा आहे। जर फ्रेश आवळा उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धा ते 1 चमचा आवळ्याचा चूर्ण सुद्धा घेऊ शकता आणि त्यासोबत मध घ्यायचं आहे। तर केळी, आवळा आणि मध असं हे मिश्रण घ्यायचं आहे, ह्याच्याने सुद्धा छान फायदा होतो। आणि तिसरं महत्त्वाचं पदार्थ म्हणजे शिंगाड्याचं पीठ। तर थोडंसं तूप टाकून हलकंसं शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यायचं, ह्याचं खीर करता येते किंवा तुम्ही ह्याची लापशी करू शकता किंवा धिरड्यासोबत तूप लावून खाऊ शकता। तर जे आपण लक्षणांमध्ये बघितलं की कंबरदुखी, पोटरीदुखी किंवा सारखं थकवा वाटणे हे लक्षण हे शिंगाड्याच्या पिठाने कमी होतं। तर जिरा, केळी, आवळ्याचं स्वरस आणि शिंगाडा, तर ह्या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये सतत उपयोग असला पाहिजे। त्या व्यतिरिक्त तुम्ही शतावरी कल्पसुद्धा दुधाबरोबर 1 ते 2 चमचे घेऊ शकता। ह्यासोबतच स्थानिक चिकित्सा करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। पहिली चिकित्सा म्हणजे स्वच्छता बाळगणे, नाहीतर वरच्यावर इन्फेक्शन होत राहतात। आता आपण बघतो की बाजारात बरेच व्हॅजायनल वॉशेस उपलब्ध आहेत, पण हे वापरायचे नाही आहेत, कारण व्हॅजायनल pH हे ॲसिडिक असतं आणि हे व्ही वॉशेस वापरल्यामुळे त्या ॲसिडिक नेचर कमी होतं, ज्यामुळे ईस्ट किंवा बॅक्टेरियाज सारखे इन्फेक्शन्स करतात। तर ह्याला पर्याय काय आहे ज्याच्यामुळे व्हॅजायनल pH बिघडणार नाही आणि फायदासुद्धा होईल। तर तुमचं साधं फिल्टरचं पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा त्रिफळाचा काढा वापरू शकता। पण सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे वड्याचे पारंब्या किंवा वड्याचं भरडसुद्धा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध असतं। वटाचं चूर्णसुद्धा उपलब्ध असतं। तर ते चूर्ण आणायचं, त्याच्यानी काढा बनवायचा आणि त्याच्यानी तुम्हाला योनी धावन करायचं आहे। काहीच नसलं तर अगदी साध्या फिल्टरच्या पाण्याने फक्त वॉश केलं तरीसुद्धा सफिशियंट आहे। दुसरी स्थानिक चिकित्सा काय असणार आहे तर पिच्चू धारण। तर आयुर्वेदामध्ये पिच्चू म्हणजेच कापसाचा जो बोळा आहे ते तुपामध्ये किंवा औषधी तेलामध्ये बुडवून योनीच्या जागेवर ठेवल्याने तिथलं जे काही सिक्रेशन्स आहेत किंवा जर तिथे दाह होत असेल तर ते कमी व्हायला मदत होते। मग इथे तुम्ही शतावरी तैलाचं किंवा शतावरी घृताचा उपयोग करू शकता। फक्त जो कापूस आहे तो स्टेराईल, निर्जंतुकीकरण केलेला कापूस हा मेडिकलमध्ये भेटतो। तर तसं स्टेरॉईल कॉटन आणायचं आहे आणि त्याचा छोटासा गोळा करून तुम्ही ते तुपात बुडवून योनीच्या जागेला ठेवू शकता। तर हे कमीत कमी 2 तास ठेवून शांत झोपून राहायचं आहे आणि नंतर ते तुम्ही डिस्कार्ड करायचं। ह्याच्याने सुद्धा छान फायदा होतो।
तुम्ही पंचकर्म क्लिनिकमध्ये जाऊन सुद्धा व्यवस्थित योनी धावन घेऊ शकता, जिथे अजून काही औषधी काढे बनवून योनी धावन केले जातं, योनी पिच्चू धारण सुद्धा केलं जातं. त्याच्याने खूप फायदा होतो. ह्या व्यतिरिक्त पुरेशी झोप घेणे, विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे गरजेचं आहे. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर काय केलं पाहिजे ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते सुद्धा कळवा. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. धन्यवाद.